पण पक्षानं तिकीट न दिल्यामुळे आम्ही खूप नाराज आहे. खूप प्रॉब्लेम सुटतील, आमचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, ते महिलांना खूप सुटतील, सगळे प्रॉब्लेम्स सुटतील. कोरोना काळात पण त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि महावीर गार्डनमध्ये सुशोभीकरण छान केलेलं आहे. लोक सगळे त्यांना नावजत आहेत. कधी रात्री अपरात्री का होईना हाक मारली तर दादा कायम आमच्यासाठी उभे राहिले. त्यांचीही या प्रभागाला खूप जास्त गरज आहे असं आम्हाला वाटतं, कारण महिलांच्या बहुतांशी गरजा त्या खूप चांगल्या ओळखून त्या पुढे वाटचाल करणार आहे. तीच येणार, आम्हाला 100% गॅरंटी आहे. आम्ही आत्ताच गुलाल उधळायला तयार आहे. त्या महानगरपालिकेची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक अधिकृत उमेदवारांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला होताच, त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळालं की परवा चिन्ह वाटप झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला प्रारंभ झाला. सध्या गल्ली गल्लीमध्ये आपल्याला प्रचार यंत्रणा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 14मध्ये आपल्याला स्नेहल राहुल चव्हाण या अपक्ष उमेदवारी लढवत असल्याचं पाहायला मिळतंय. आज ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपण आता प्रभाग क्रमांक 14मधून ही महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहात. कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे आपण पाहताय? तर मी सौ स्नेहल राहुल चव्हाण, प्रभाग नंबर 14B, सर्वसाधारण महिला या गटातून अपक्ष म्हणून उमेदवारी स्वीकारलेली आहे. माझं चिन्ह आहे शिट्टी. तर आता जसं तुम्ही विचारलात, हे सगळ्यांना माहिती आहे की राहुल चव्हाण साहेबांचं तिकीट जे शिवसेनेचे एकनिष्ठ नगरसेवक होते, ज्यांनी जीवापाड शिवसेनेसाठी सगळे काम पार पाडलेले, त्यांच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देऊन त्यांनी कामं करत राहिले. पक्षासाठी असू दे, भागाच्या विकासासाठी असू दे, लोकांसाठी असू दे, सर्वांसाठी त्यांनी बेसिक ग्राउंड लेवलवरती जाऊन सगळ्यांना मदत केली. पण काही कारणास्पद, ज्याचं कारण आम्हाला नाही माहिती, की त्यांनी त्यांचं तिकीट का थांबवलं आणि त्यांना ह्या नगरपालिकेच्या ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चान्स का दिला नाही, ह्याची आम्हाला काहीच कल्पना नाही. पण ह्या गोष्टीला आम्ही न काही विचार करता, कारण तो अगदी शेवटच्या घटकेला त्यांनी निर्णय दिला की उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आणि आज आम्हाला कळतं आहे की ह्यांचं तिकीट नाकारलेलं आहे. तर आम्ही ह्या गोष्टीला महत्त्व अजिबातच दिला नाही आणि ह्या गोष्टीला न काही खचत जाता मी व माझे पती राहुल चव्हाण यांनी आम्ही हा निर्णय घेतला की आपण ही निवडणूक लढायची आहे. मग ती भलेही अपक्ष का असे ना, ती आम्ही अपक्ष स्वीकारलं आणि आम्ही त्या निवडणुकीवरती अपक्ष उमेदवार म्हणून मी आज उभारलेली आहे. आणि हे जसं आम्ही मागच्या वेळेला पक्षाचं तिकीट घेऊन पक्षाच्या आधाराने आम्ही जे उत्स्फूर्तीनं काम केलं, लोकांच्या विकासासाठी केलं, प्रभागाच्या विकासासाठी केलं, लोकांचे जनतेचे आम्ही जे काही आमच्याकडून जेवढं जमेल तेवढं आम्ही काम करायचं प्रतिसाद आम्ही त्यांना सगळ्यात दिला. आम्ही पूर परिस्थितीमध्ये दोघांनी सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या लोकांचं जेवढी मदत करता येईल तेवढ्या मदतीने केलेले आहेत. सुतारवाडा हा सगळ्या अख्ख्या आपल्या कोल्हापुरात माहिती आहे की सगळ्यात पहिला पाणी जेव्हा पुराचं येतं ते त्या गोरगरिबांच्या घरात येतं. तर त्या लोकांना आम्ही पहिलं तिथून स्थालापण केलं. तिथून आम्ही स्थालापणापासून त्यांचं घर नीट व्यवस्थित होऊन त्यांनी परत आपल्या आपल्या घरी सुखरूप जाऊच तोपर्यंत आम्ही नवरा बायको त्यांच्यासाठी सगळं करत आलो. तसंच आपल्याकडे महावीर गार्डनच्या साईडलासुद्धा पाण्याची पूर परिस्थिती, हा आपला प्रभाग जो 14 आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पुराचं पाणी शिरतं. आणि जेव्हा इथे पाणी शिरतं त्यावेळेला कोल्हापुरातल्या जनतेला लक्षात यायला चालू होतं की महापूर आलेला आहे. तर आम्ही 2019ला ज्या वेळेला पूर परिस्थिती आली त्यावेळेला आम्ही आमचं घर प्रपंच हे सगळं बाजूला टाकून आम्ही फक्त आमच्या लोकांसाठी आणि जनतेसाठी पूर्ण ताकदीनं मदत करायचा प्रयत्न केलं. त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मुलांचे छोटी छोटी बाळं होती तर त्यांचं मेडिकल असेल त्याची व्यवस्था, आमच्याकडून जेवढं काही जमत असेल तेवढं आम्ही खूप प्रयत्न केले त्यांच्यासाठी. आणि आज ना ह्याच प्रयत्नांचं उत्तर आम्हाला लोकांकडून भेटतं आहे. ज्या वेळेला मी अपक्ष म्हणून जरी फिरत असेल तर लोकांचा इतका प्रतिसाद आम्हाला मिळतो, ती खूप उत्साही आणि उत्स्फूर्तपणाने आम्हाला पाठिंबा देत आहेत. हे जेव्हा आम्ही सगळे बघतोय त्यावेळेला आम्हाला असं दोघांनाही वाटलं की जो काही आम्ही निर्णय घेतला आहे तो चुकीचा नाही आहे. इथं आम्ही कुठल्या पक्षाशी बांधिलकी नाही आणि कुठल्या पक्षांशी आम्हाला काही रागद्वेष काहीच नाही आहे. आम्ही ही ग्राउंड पातळीवरती आमच्या हिमतीवर आमच्या लोकांच्या ताकदीनं आणि त्यांच्या सपोर्टीनं आम्ही हा अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहोत.
सत्ता नसतानाही लोकांच्या मदतीला आपण नवरा बायको दोघेही धावून गेलेले आहात. आज आपण प्रचार करताय, प्रभागामध्ये फिरताय, काय जाणवतंय? आज आपल्यासोबत अनेक भगिनी देखील आहेत. काय जाणीव होतीये या येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय निकाल असेल, काय वाटतंय आपल्याला? आत्तापर्यंत जसं मी बोलले की माझं तिकीट माझा हा जो अपक्ष भरलेल्याचा जो उमेदवारी फॉर्म आहे तो अगदी शेवटच्या घटकेला भरलेला आहे. दादांचं तिकीट एकदमच कॅन्सल झालं. त्यामुळे आमच्याकडे बाकीच्यांच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासारखे आमच्याकडे खूप दिवस काहीच नाही आहेत. आमच्याकडे मोजून 10 ते 15 दिवस हातात आहे. पण आम्ही आत्ताच गेले 2-3 दिवसात जो आम्ही प्रचार चालू केला आहे, घरोघरी जाऊन लोकांना भेटायचं आणि त्यांना आपला जो विश्वास आहे दाखवायचा. पण आमच्या आधी तेच आम्हाला विश्वास दाखवत आहेत की आम्ही तुम्हालाच निवडून देणार. सगळ्यात पहिलं आम्हाला हे समोर आलेलं आहे की लोकांना खूप वाईट वाटलं आहे की ज्या व्यक्तीनं दिवस रात्र प्रभागाच्या विकासासाठी काम केलं, अपरात्री उठून लोकांच्या मदतीसाठी उभारतोय, जो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिला, तो पक्ष त्यांच्याशी एकनिष्ठ नाही राहू शकला, त्यांना त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. म्हणून बऱ्याच लोकांकडनं आम्हाला हे मिळालं की ते नाही जरी राहिलेत आणि नाही पक्षाने तुम्हाला साथ दिली तर तुम्ही घाबरायचं नाही वहिनी आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तर हाच जो उत्साह त्यांच्यामध्ये आहे, त्या उत्साहाचा बघून तो वारसा घेऊन माझ्या ज्या भगिनी माझ्याबरोबर चालत आहेत, जे बंधू माझ्या मागे राबत आहेत, माझ्या पाठीमागे सगळेजण एका ताकदीनं एकजूट होऊन जे चालत आहेत, ते बघून मला 100% वाटतंय की गुलाल हा प्रभाग 14 मध्ये आमच्या इथेच लागणार, शेट्टीला लागणार. गुलाल आपलाच लागणार असा आपला विश्वास आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी तुम्ही नगरसेवक म्हणून जाल तेव्हाचा आपला काय अजेंडा असणार आहे? प्रभाग क्रमांक 14साठी तुम्ही काय विकास कामं करणार आहात? आज आपण बघतो तर सगळ्यात पहिला म्हणजे मी महिलांच्या सर्वसाधारण ज्या काही अडचणी असतात, सगळ्यात पहिला पाणी, दुसरा कचरा, तिसरा ड्रेनेज, हे ज्या आपल्या मूलभूत अडचणी असतात ना, जेव्हा ह्या प्रभागातल्या किंवा कुठल्याही प्रभागातल्या लोकांना या ज्या मूलभूत गोष्टी त्यांना त्यांच्या मनासारख्या भेटल्या की ते खूप सुखी असतात. त्यांना दुसरी आपल्याकडनं काही अपेक्षा नसते की खूप आम्हाला काही वेगळं करून द्या वेगळं. ते फक्त एवढंच असतं की कचरा साफ व्हावा रेग्युलर बेसिसवर, रस्ते व्यवस्थित असावे, आपल्या जे ड्रेनेज पाईपलाईन्स असतात त्या नीटनेटक्या असावा, या असतात. आणि ह्याच जो बेसिक जो आपल्या अडचणी आत्ता सगळ्या प्रभागात आहेत, हे जे मी स्वतः बघितलेलं आहे, जे मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलेलं आहे की ह्या गोष्टी मला पहिला मार्गावर लावायच्या आहेत. ह्या जेव्हा गोष्टी व्यवस्थित होतील आणि याच्याबरोबर पाण्याचाही आपल्या कोल्हापुरामध्ये खूप अडचण आहे. खूप लोकांकडे असं आहे की पिण्याच्या पाण्याची खूप अडचणी आहेत. तर ह्या 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या जर दिल्या ना तर मला वाटत नाही की जनतेला आणि दुसरं काही लागेल. नक्कीच. आपण पाहिलं प्रभाग क्रमांक 14मधून स्नेहल चव्हाण मॅडम उभ्या आहेत, उमेदवारी आपली जोमाने लढवत आहेत. या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबर एक महिला म्हणून महिलांसाठी सक्षमतेनं उभं राहणार, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाची जी काही मूलभूत गरज असेल ती भागवण्यासाठी मी या प्रभाग क्रमांक 14मधून या प्रभाग क्रमांक 14चा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना, मतदारांना त्यांच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये खंबीरपणे उभं असणारं नेतृत्व म्हणायला गेलं तर त्या स्नेहल चव्हाण मॅडम आहेत. आज आपण हा रिपोर्ट पाहिला प्रभाग क्रमांक 14मधील. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील.